स्वागत सर्वांचं स्टार्ट टू चॅनलमध्ये. मार्केटमध्ये फंडामेंटल चालतं का टेक्निकली चालतं? टेक्निकली म्हणजे काय की कॅन्डलस्टिकचा आपण चार्ट करून चार्ट पाहतो आणि त्यावरती ॲनालिसिस करतो. तर भरपूर जणांचा प्रश्न हा येतो की मार्केट जे काय मूव्हमेंट करत आहे ते न्यूज बेसवर करत आहे, टेक्निकली चालत आहे. एक्झॅक्ट फंडामेंटल आहे का टेक्निकल आहे? मग ह्यावरती तुमचा सिनरिओ काय आहे ह्यावरती डिपेंड आहे. कारण जी काही मूव्हमेंट होणार आहे, आपल्यासारखेच बायर आणि सेलर्स आणि सायकोलॉजी ही पूर्ण ह्युमनची सेम आहे आणि ह्या ह्युमनची सायकोलॉजीनुसारच लोक जे काही रिॲक्शन देणार आहेत ट्रेडिंगवरती, तर पहिली रिॲक्शन असते की मार्केटमध्ये दोन प्रकारचे बायर्स आणि सेलर्स असतात. तर हे बायर सेलर्स असतात ते एक रिस्पॉन्सिव्ह बायर सेलर्स आणि इनिशिएटिव्ह बायर सेलर्स. रिस्पॉन्सिव्ह बायर सेलर्स म्हणजे स्टॉक स्वस्त झालेला आहे म्हणून ते बाय करणार आहेत आणि महाग झाला म्हणून ते सेल करणार आहेत. आणि अशाच पद्धतीने एक असतात इनिशिएटिव्ह बायर्स आणि सेलर्स म्हणजे स्टॉक महाग झाला आहे तरी पण ते बाय करत राहतात किंवा सुस्त झाला आहे त्यामुळे अजून सेल करत जातात. तर ह्या दोन प्रकारची मूव्हमेंट सायकोलॉजी लोकांची इथे हॅपन होते. तर ह्या बेसवरती मार्केटमध्ये बाईंग आणि सेलिंग चालत असतं. तर ह्यावरती एक फंडामेंटली म्हणा, न्यूज म्हणा, कारण मेन काय फंडामेंटल्स हे मेन आहेत, पण रोजचे फंडामेंटल्स हे वेगवेगळे असतात. म्हणजे रोजचे न्यूज मार्केटमधले वेगवेगळे असतात. कारण कधी आज जर पॅनिक झालं मार्केटमध्ये, तर मार्केट आज डाऊनच असणार आहे. पण ऑल ओव्हर पाहिलं तुम्ही, तर ऑल ओव्हर तुम्हाला एक व्ह्यू बघायचा आहे, की आज जर डाऊन असेल, तरी अप आणि डाऊन करत मार्केट पुढे जाणार आहे. असा फंडामेंटल तुम्ही ऑल ओव्हर व्ह्यू पाहू शकता. पण माझं असं म्हणणं आहे, की टेक्निकल आणि फंडामेंटल ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे मार्केट आहे. कारण एक्झॅक्ट असं नाही की फंडामेंटलच चालेल किंवा टेक्निकलच चालेल. दोन्हींचं कॉम्बिनेशन आपल्याला ओळखता आलं पाहिजे इथं. जसे आजचे मार्केटचे सेंटिमेंट मी जसं सांगितलं माझ्या टेलिग्राम चॅनलवरती, की आजचे सेंटिमेंट मार्केटचे फ्लॅट होते, की मार्केट आज फ्लॅट ओपन होणार आहे आणि तिथून पुढे मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी जास्त असणार आहे. आणि तसंच झालं. मार्केट जेव्हा ओपन झालं, तेव्हा मार्केट ओपन झाल्यानंतरनं त्यांनी एक लो केला आणि हा लो जवळ होता 100 ते 150 पॉईंटचा. हा लो केल्यानंतर मार्केट पुन्हा रिकवर झालं. मार्केटनी ग्रीन कॅन्डल मला क्लोज दिला 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये. पुन्हा मार्केट वरती गेले. वरती मार्केटने स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता. तो रेजिस्टन्स म्हणजे प्रिव्हियस डे जो त्याचा हाय होता, प्रिव्हियस डे हाय, त्या प्रिव्हियस डे हायला त्यांनी तिथं रेजिस्टन्स घेतला आणि तिथून एक रिव्हर्सल सिग्नल दिला. दोजी रिव्हर्सल, जसं माझं इंडिकेटर इथं मला दर्शवत आहे, की दोजी रिव्हर्सल इथं सिग्नल हॅपन झालेला आहे आणि इथून पुन्हा मार्केट डाऊन झालं. पण हे असं कधी होतं? मार्केट वन साइड मूव्हमेंट कधी देणार आहे? मार्केट प्रत्येक वेळेस रेजिस्टन्स घेईल का? मार्केट प्रत्येक वेळेस सपोर्ट घेईल का? तर हे ठरवतं की मार्केटचा आजचा डे कोणता आहे. आज जर मला जर सेंटिमेंट कळले की आज मार्केटमध्ये रिस्पॉन्सिव्ह बायर सेलर असणार आहे, तर मार्केट हे सपोर्ट आणि रेजिस्टन्सला जास्त रिस्पेक्ट करणार आहे आणि त्यानुसार मार्केट मूव्हमेंट देणार आहे. आणि जर मला आज समजले की मार्केटची सेंटिमेंट इनिशिएटिव्ह आहे, म्हणजे मार्केट वन साइड मूव्हमेंट देऊ शकतं. मार्केटचे प्रीमियम जरी हाय झाले तरी अजून हाय होतील किंवा मार्केटचे प्रीमियम लो झाले तर अजून लो होतील, तेव्हा इनिशिएटिव्ह म्हणून मी तिथे ट्रेड करण्याचा प्रयत्न करेल. तर मी हे ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये मला शिकवत असतो की मार्केटचे डे कोणते आहेत. तुम्ही कसा फंडामेंटल आणि टेक्निकली तुम्ही एकत्र आणू शकता आणि मार्केटमधले सेंटिमेंट्स आणि मुवमेंट्स ओळखू शकता. जसं मार्केटने इथे क्लिअर कट रिव्हर्सल दिलेला आहे. आता हा रिव्हर्सलचं मागचं एक्झॅक्ट एक्झॅक्ट काय घडलं इथं? रिव्हर्सल मार्केटने का दिला? इथून पुढं बाय केला पाहिजे होता का कॉल किंवा पुट सेल केला पाहिजे होता आणि का केला पाहिजे होता? तर याबद्दल मी माझं मत सांगतो की एक्झॅक्ट काय झालं असेल मार्केटमध्ये. आपल्याला ओळखण्याचा प्रयत्न करायचा मार्केटमध्ये काय झालेलं आहे. तर मार्केट जेव्हा ओपन झालं त्यांनी जो लो केला म्हणजेच मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आलं. पण सेलिंग प्रेशर आल्यानंतरनं मार्केट एका लेवलला आले, की तिथं मार्केटचं सेलिंग संपलं आणि बाईंग सुरू झालेलं आहे. म्हणजेच काय, की बायर हे स्ट्रॉंग आहेत सेलरपेक्षा आणि तिथे डिमांड फार मोठी आहे. त्यामुळे मी ह्याला समजतो ह्या लाईनला डिमांड झोन. ही जी काय स्टिक आहे, ही थोडक्यात पहिली रेड कॅन्डल होती. ह्यानंतरनं ही ग्रीन कॅन्डलमध्ये कन्व्हर्ट झाली. म्हणजे हा झोन आहे, की इथं मार्केट आल्यानंतर या प्राईजला मार्केटने चांगला रिव्हर्सल दिला. मग जेव्हा प्राईस परत इथे येईल, तेव्हा मी इथे बाय करू शकतो. पण प्राईस आल्यानंतर मी बाय करणार नाही आहे. तर मी पुन्हा पाहणार आहे, की मार्केटमध्ये एक्झॅक्ट परत सेम थिंग्स हॅपन झाल्यात का? म्हणजेच जेव्हा सेलर प्रेशर होतं, तेव्हा पुन्हा सेलर प्रेशर कमी होऊन जेव्हा बायिंग प्रेशर जेव्हा वाढेल, तेव्हाच मी तिथे बाय करणार आहे.
तर मला एक्झॅक्ट इथे सेलिंग प्रेशरनंतरनं ज्या ग्रीन कॅन्डलने ह्याला एंगल्फ केलेलं आहे, म्हणजे पूर्ण सेलिंग संपलेलं आहे आणि बायर्स इथे ॲक्टिव्ह आहेत. त्यामुळे मी इथे ट्रेड घेण्याचा प्रयत्न करणार आणि इथे मी ट्रेड घेणार आणि ह्याचा एस-एल कुठं लावणार, तर जिथं सेलिंग प्रेशर संपलेलं आहे, जिथून बाईंग सुरू झालेलं त्याच्या अंडर मी इथे माझा स्टॉप लॉस लावणार. आता माझा स्टॉप लॉस उडणार नाही का? हां, माझा मार्केट स्टॉप लॉस घेऊन जाऊ शकतं. पण हे ट्रेडिंग सिस्टीम आहे आणि या ट्रेडिंग सिस्टीमनुसारच आपण ट्रेड करत असतो आणि प्रोबॅबिलिटीचा विषय असतो. तुमची 100% कधी प्रोबॅबिलिटी असते. तुम्ही 1:2 किंवा 1:2 मोर दॅन 2 ने तुम्हाला इथे ट्रेड करायचा असतो. तेव्हाच तुमचे पेशन्स राहतील मार्केटमध्ये. तुम्ही कुठेही ट्रेड करणार नाही. तुमचं एक डिफाईन पाहिजे की तुम्ही एक्झॅक्ट ट्रेड कुठं करणार आहोत, ते तुमचं ऑलरेडी डिफाईन पाहिजे. तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये एंट्री घेणार आहे. त्या एंट्रीच्या आधीच तुम्हाला माहीत पाहिजे की तुमची एंट्री काय असणार आहे, स्टॉप लॉस किती असणार आहे आणि टार्गेट किती असणार आहे. तेव्हा तुमची सायकॉलॉजी जास्त वर्क होत नाही. तुम्ही एक्झॅक्ट जशी तुम्ही ठरवलेलं त्यानुसार वर्क करता. पण त्यासाठी तुम्हाला ठरवायला हवं. तर डिमांड सप्लाय चालतात. आता इथे टेक्निकली जर पाहायला गेलं, तुम्ही जास्त जर मिक्सिंग केले, जास्त इंडिकेटर्स लावले, EMA लावले, बाकीचे इंडिकेटर्स RSI लावले, तर मात्र तुमची ट्रेडिंग सिस्टीम हे अवघड होऊन जाते. कारण एक तुम्हाला इंडिकेटर सिग्नल दिली बाईंगचा, एक इंडिकेटर तुम्हाला सिग्नल दिली सेलिंगचा. एक्झॅक्ट तुम्हाला काय करायचं तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे तुमचा ट्रेडिंग सिस्टीम ही एकदम सोपी पाहिजे आणि तुम्हाला फॉलो करता आली पाहिजे. त्यामुळे एकदम ईझी पाहिजे आणि इम्प्लिमेंटेशन करताना त्याला जास्त अडचणी आल्या नाहीत पाहिजेत. आणि तुमची सायकॉलॉजी जास्त वर्क होणार नाही, अशा पद्धतीचीच पाहिजे. म्हणून टेक्निकल बेसवर मी एंट्री घेण्याचा इथं जास्त करून प्रयत्न करत असतो, ना की सायकॉलॉजीवर. मला काय वाटतं ह्यापेक्षा मार्केट काय सिग्नल देतोय मला, ह्याच्यावरती मी जास्त विश्वास ठेवतो. कारण ह्यानुसारच माझी ट्रेडिंग सिस्टीम कंटिन्यू चालणार आहे आणि ह्या कंटिन्युटीमुळेच मी इथे ट्रेड करू शकतो कंटिन्यू आणि ऑल ओव्हर ॲव्हरेज प्रॉफिटमध्ये राहू शकतो. आणि स्टॉप लॉस कॅरी करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. जेव्हा माझा प्रॉफिटमध्ये जाईल, तेव्हा एका पर्टिक्युलर प्रॉफिटनंतरनं माझा स्टॉप लॉस कॅरी करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण जर मार्केट रिव्हर्स केलं, तर मी जेवढा स्टॉप लॉस लावला आहे, तेवढा पूर्ण स्टॉप लॉस मार्केट घेऊन जाणार नाही. माझा स्टॉप लॉस कमी होईल आणि मार्केटमध्ये टिकण्याचे माझे चान्सेस जास्त वाढतील. त्यामुळे टेक्निकल आणि फंडामेंटल दोन्ही मार्केट वर्क करत असतं आणि ज्या न्यूज आहेत, ज्या रिॲलिटीमध्ये न्यूज आहेत, त्यावरती विश्वास ठेवा. चॅनलवरती जास्त ज्या न्यूज दाखवतात, की ते आपल्याला एक्झॅक्ट आपण ठरवू शकत नाही, की मार्केट कुठं जाणार त्या न्यूजवरती विश्वास ठेवू नका. तुम्हाला एक्झॅक्ट कन्फर्मेशन पाहिजे, तुम्हाला विश्वास पाहिजे. तुमच्या अगेन्स्ट जरी मार्केट गेलं, तरी तुमचा विश्वास पाहिजे तर, की हां, माझा एस-एल उडला ठीक आहे, पण मी बरोबर होतो. एवढं तुमचं कन्फर्मेशन तिथं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओत एवढंच. तुमचे काही अजून क्वेश्चन असतील, तुमचे काही डाऊट असतील, तर मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मी इथं गेम चेंजर नावाची सीरीज पण घेऊन आलेलो आहे, की ज्यात मी शिकवत आहे, की मार्केटमध्ये एक्झॅक्ट जर तुम्ही ट्रेड करत असाल आणि तुमच्या ट्रेडिंगची जर एस-एल जर कंटिन्यू होत असतील, जर तुमची सायकॉलॉजी जर कंट्रोलमध्ये होत नसेल, तर त्यासाठी कोणत्या-कोणत्या अडचणी त्या अडचणी मी इथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय, की ज्या मार्केटमध्ये कोणी शिकवत नाही, पण त्या अनुभवल्याशिवाय सुद्धा जमत नाही. तर ह्या अनुभव आणि शिकणं ह्यात फरक आहेच, पण अनुभवासोबत नॉलेज घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि मी तर तुम्हाला एक्झॅक्ट नॉलेज देण्याचा प्रयत्न करतोय. एक्झॅक्ट मार्केटमध्ये काय हॅपन होते आणि त्या पद्धतीचा व्ह्यू मी तुम्हाला देण्याचा इथे प्रयत्न करतोय. आजच्या व्हिडिओत एवढंच. थँक यू. धन्यवाद.